पहिले तर महाराष्ट्राच्या सूरसम्राज्ञी स्वर्गीय आशाताई भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली. मी काय त्यांना श्रद्धांजली देणार, त्यांचे लाखो करोडो चाहते आहेत, पण त्यापैकीच एक छोटीशी आणि सामान्य त्यांची चाहती म्हणजे मी. आशाताईंचं निधन हे मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीसाठी फार मोठी शोकांतिका आहे. त्यांनी आपल्या आवाजातून लाखो करोडो लोकांना मंत्रमुग्ध केले. तसेच त्यांनी आपल्या गाण्यातील भावनांना स्पर्श केला. त्या मराठी, हिंदी, कॅबरे, वर्सिटाईल प्रत्येक प्रकारचं गाणं त्या म्हणायच्या. त्यांचा आवाज म्हणजेच एक ईश्वरीय देणगी होती. म्हणून पुढच्या अनेक पिढ्यांना पुरणार असं नक्षत्राचं देणं ते देऊन गेलेले आहेत. जिंदादिल व्यक्तिमत्व, हसतमुख चेहरा असं पुन्हा होणे नाही. संगीतातून नेहमीच ते आपल्या आठवणीत राहतील आणि माणूस हा त्याच्या कर्मानेच ओळखला जातो. तो जे कर्म करतो त्या कर्माने ओळखला जातो. संगीत म्हणजेच त्यांचं कर्म होतं. आशा म्हणून जगणं, आशा म्हणून जन्माला येणाऱ्या आशा कायम ठेवणं, ह्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजेच आशाताई होत्या. हे एवढं मोठं दुःख त्यांच्या परिवाराला सहन करण्याची ताकद किंवा बळ ईश्वर देवो, हीच मी प्रार्थना करते.